आदित्य डेरे आज तुम्हाला घेऊन जाणार जिथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथं. त्याच्या आधी म्हटलं कॉलेजला आपण जाऊन येऊ, मग काय सकाळी कॉलेजला गेलो. आज कॉलेजमध्ये आम्हाला पहिल्यांदा सेमिनार हॉल मध्ये नेलं होतं आणि पूर्ण अर्धा तास सरांचं लेक्चर ऐकून मग जाऊन कुठे कॉलेज सुटले. आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी कडक कपडे घालून गाडी पुसून घेतली. पोरांना काही घेणं देणं नाही कपडे कसे असो, फक्त आपली गाडी बाहेर राहिली पाहिजे. अरे मग ऊन लागत होतं, मग मी एक आईस्क्रीम घेतली, बसलो पोरं पुढं खात, त्यांना दिली बी नाही. आता मित्रांना माहित नव्हतं का कुठं जायचंय, ते मला म्हणले का आपल्याला नेमकं जायचं कुठे. म्हणलं जायचं तर आपल्याला अशा पावनभूमी वय ना, तिथल्या गोष्ट ऐकलं तुमच्या डोळ्यात पाणी येईन. तरी पोरं म्हणत होते नाही आपण कुठं चाललो आधी ते सांग. म्हणलं आपण चाललोय तुळापूरला, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. जाताना आम्हाला एवढी भारी नदी लागली ना, म्हणलं ह्या नदीत पाणी का पाणीत नदी ते बी कळा नभो. त्याच्यानंतर मग जाऊन पोहोचलो तुळापूरला. गेल्या गेल्या कवी कलश यांची बी आम्ही समाधी बघितली. मेन म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा त्यांच्या सगळ्यात जवळचा माणूस म्हणजे फक्त त्यांचे हेच मित्र होते. तुम्हाला माहितीये महाराजांच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले होते आणि तिथल्याच माणसांनी हिंमत करून ते तुकडे गोळा केले, त्यांना शिवलं आणि त्याच्यानंतर त्यांची समाधी केली गेली. त्याच्यानंतर समाधी शेजारीच महादेवांचं मंदिर आहे, तिथं पण दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही पाठीमाग गेलो जिथं त्रिवेणी संगम आहे. इंद्रायणी नदी, भामा नदी आणि भीमा नदी. त्याच्यानंतर वरती परत एक महादेवाचं मंदिर आहे, आम्ही तिथं पण गेलो आणि पोरांना आईस्क्रीम नव्हती दिली तर म्हणलं चला आता एवढेच मी तुम्हाला वडीत बसतो. तसे आपले पण चांगलेच फॅन भेटत होते बरं का तिथं. आपल्यानीच गद्दारी केली म्हणून झालंय, नाही तर महाराजांना टक्कर देणारा सुद्धा कोणी नव्हता. आता तुम्ही पण हा व्हिडिओ लवकर सगळ्या शिवभक्तांना शेअर करा.